होळी आणि रंगपंचमीला होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला. रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 3 मार्चला ठाण्यात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय पाणीपुरवठा विभागाने जाहीर केला. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या गृह विभागात खरेदी करण्यात आलेली महागडी उपकरणं आणि वाहनं वापराविना धुळखात पडलेत. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप मनसेने केला. डोंबिवलीत नोटरी करारावर विक्री झालेल्या हजारो खोल्यांचा कर नवीन मालकाकडे हस्तांतरित करावा अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी केडीएमसीच्या आयुक्तांकडे केली आहे. या घरांवरील नावं टॅक्स हस्तांतरण केल्यास कोट्यावधीची थकबाकी वसूल होईल, त्यामुळे केडीएमसीच्या उत्पन्नावर भर पडेल अशी भूमिका म्हात्रेंनी मांडली. खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. मुंबईतील सुमारे 73% रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं असून उर्वरित काही रस्ते मे 2026 पर्यंत पूर्ण होतील, तर काही रस्ते डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र होणार आहे. तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मुंबईत ऑल इंडिया लॉजिस्टिक्स वेलफेअर असोसिएशन आयोजित समिटला भेट दिल्याप्रसंगी ते बोलले. मुंबई महापालिकेतर्फे आता स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून या उपक्रमांतर्गत मोबाईल पार्किंग ॲप्लिकेशन विकसित केलं जाणार आहे. याद्वारे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर इच्छास्थळी जाण्यापूर्वी पार्किंगची जागा विशिष्ट वेळेसाठी आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे. महागाई भत्ता 55% 58% करण्यात येईल. ही वाढ जुलै 2026 पासून लागू होईल आणि या निर्णयामुळे 5,96,000 कर्मचारी आणि 8,12,000 निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून निवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा प्रक्रिया आता स्वयंचलित पद्धतीनं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील बेकायदेशीर झाडांची कत्तल टाळण्यासाठी मुंबई पालिका सतर्क झाले. मुंबई पोलीस सतर्क झालेत. होळीसाठी झाडं किंवा फांद्या तोडल्यास संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांभोवतीच पोलीस गस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्तालयातून सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र सीईटी कक्षातर्फे एमसी अर्जात दुरुस्तीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर सीईटी कक्षातर्फे एमसी आणि HMCT या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला 7 जानेवारी 2026 पासून सुरुवात झाली. नोंदणीची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी होती. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी अर्ज भरताना काही चूक झाली असल्यास ती सुधारण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय सीईटी कक्षानं घेतला. डोंबिवली शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. एका शाळेनं तब्बल 38% फी वाढ केली. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. तसंच एकाच वर्गातील विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी फी आकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. CBSE बोर्ड 6वी पासून 3 भाषा सक्तीच्या करणार आहे. त्यापैकी 2 भाषा भारतीय असतील आणि इंग्रजी भाषेचा समावेश परदेशी भाषांच्या गटात केला जाणार आहे. म्हणजेच इंग्रजी भाषा ही अनिवार्य नसणार आहे, तर विद्यार्थ्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यासारख्या परदेशी भाषांमधून एक निवडावी लागणार आहे. वडाळा कासारवडोली या मेट्रो 4 मार्गिकेसाठी नवा सल्लागार नियुक्त करण्यात आलाय. मुलुंडमधील मेट्रो अपघातानंतर MMRDA ॲक्शन मोडवर आल्यानं हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी भरघोस तरतूद केली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 2,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या रोडमुळे गोरेगाव ते मुलुंड अंतर 20 मिनिटात कापता येणार आहे. मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर सर्वच मेट्रो प्रकल्प बांधकामाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मेट्रोसह मुंबईतील सर्व प्रकल्प बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली. मुंबईत लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये CCTV कॅमेरे आणि पुश टू टॉक बटन उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर महिलांच्या डब्याजवळ पोलीस अंमलदार आणि MSF आणि होमगार्ड यांची ड्युटी नेमण्यात आली. तर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत गणवेशधारी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येतात. रेल्वन ॲपच्या अजब धोरणावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वन ॲपमधून तिकीट आरक्षण न झाल्यास रक्कम पुन्हा बँक खात्यात वळती होत नाही. ही रक्कम ॲपच्या वॉलेटमध्येच अडकून पडते. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटल्यानं हवेची गुणवत्ता आता समाधानकारक श्रेणीत आली आहे. शहराचा सरासरी AQI 89 नोंदवण्यात आला. वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे दुर्घट वातावरण निवळून मुंबईकरांना निरभ्र आकाश पाहता येतं. मुंबईत रमजान महिना सुरू झाल्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली आहे. 3 दिवसात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1940 टन कलिंगडची आवक झाली आहे. तर पुढील संपूर्ण महिना मोठ्या प्रमाणात कलिंगडची विक्री होण्याचा अंदाज आहे. रमजान महिन्यामुळे सुकामेव्याला मागणी वाढली. पुढील आठवडाभरात सुकामेव्याच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. खजुरालाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची संख्या घटली आहे. तर यापूर्वी इंदापूर परिसरात 700 ते 800च्या संख्येनं आढळणारे मोर आता अवघे 100च्या घरात उरल्याचं चित्र आहे. त्यामुळे मोरांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. ठाणे परिवहन सेवेच्या 2600 कर्मचाऱ्यांचे 350 कोटी थकलेत. या कर्मचाऱ्यांना विविध भत्ते, 6व्या वेतन आयोगातील शिल्लक राहिलेली फरकाची रक्कम तसंच 7व्या वेतन आयोगातील फरकाचा एकही हप्ता मिळालेला नाही. पोलीस भरतीच्या वेळी 1600 मीटर धावण्याच्या शर्यतीत शॉर्टकट माळून वेळ कमी दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंधेरी पूर्वेमधील मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात हा प्रकार घडलाय. या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील वर्षात भारतानं तब्बल $30 अब्ज किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. मात्र यंदा स्मार्टफोन बाजारपेठेत 12% ते 15% पर्यंत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व येथील आनंदवाडी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय. त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. महापालिकेनं शून्य कचरा मोहीम, कचरा कुंडी मुक्त प्रभाग ही संकल्पना सुरू केली. कल्याणमधील बिर्ला वन्या या सोसायटीत कचऱ्याचं साम्राज्य पसरले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प योग्य पद्धतीने न चालवता कचरा गोडाऊनमध्ये साचवला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. डोंबिवली येथे राहणाऱ्या 19 वर्षाच्या विद्यार्थिनीच्या बँक अकाउंटमध्ये सुमारे 2.5 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तिनं पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी संबंधितांना चौकशीसाठी बोलावून सोडून दिलं. या प्रकरणी मनसेचे अविनाश जाधव यांच्याकडे मदत मागितली. तर अविनाश जाधव यांनी पोलिसांना जाब विचारल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मुंबई विमानतळावर 23 कोटींचा गांजा जप्त केला. बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या 3 प्रवाशांकडे अंमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत गांजा जप्त करण्यात आला. एक्सप्रेस ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मध्य रेल्वेच्या RPF पथकानं मुंबई आणि सोलापूर विभागात स्वतंत्र कारवाई करत चोरांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दादरमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आलाय. 16,62,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणी पोलिसांनी 5व्या आरोपीला अटक केली. सुमित सोनकांबळे असं आरोपीचं नाव आहे. स्त्री बीज प्रकरणी अवैधरित्या इंजेक्शन्स आणि इतर औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी त्याला अटक केली. या संपूर्ण चौकशी दरम्यान पोलिसांनी ठाणे, विठ्ठलवाडी, बदलापूर तसंच वांगणी परिसरात छापेमारी केल्याचं समोर आलं. उद्योगपती अनिल अंबानी यांची 3,716 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. वांद्रे हिल परिसरातील अंबानीचं घर जप्त करण्यात आले. तर रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीनं केलेल्या कथित बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुख्य शूटरसह 7 आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. प्रवाशांना धमकावून जादा भाडं घेत असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली. त्यामुळे कॅब आणि रिक्षा चालक यांच्या विरोधात कारवाईसाठी मोहीम राबवण्यात आली. वांद्रे परिसरात ई-सिगारेट प्रकरणी कारवाई करण्यात आली. एका रिक्षा चालकाला अटक करत त्याच्याकडून 1,28,000चे ई-सिगारेट हस्तगत करण्यात आलेले आहे. मुंबईतील भांडूपमध्ये 29 डिसेंबर 2025ला बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले होते. तर काहींचा मृत्यू झाला. दरम्यान जखमी नागरिकांना आणि मृतांच्या कुटुंबियांना तातडीनं मदत करावी तसंच मृतांच्या वारसांना बेस्टमध्ये नोकरी द्यावी अशी मागणी नगरसेवक अमय घोले यांनी प्रशासनाला केली. अजित पवारांचा मृत्यू हा अपघात की घातपात हा तपासाचा हेतू असल्याचं CIDनं पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. भरपूर पुरावे गोळा केले असल्याचं सुद्धा CIDने सांगितलंय. तर सर्व माहिती घेऊन निष्कर्ष काढणार आहोत. तसंच घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचं CIDने सांगितलंय. विस्तारची विमानं न वापरण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेनेचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी समाज माध्यमावर पोस्ट करून दिली. तसंच शिवसेनेच्या या निर्णयामुळे बळ मिळणार असल्याची भावनाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण सुरू असल्याचा थेट आरोप गुणरत्न सदावर्तेंनी रोहित पवार आणि संजय राऊत यांच्यावर केला. संशय व्यक्त करून सामाजिक समतोल बिघडवायचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सदावर्तेंनी केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करत गंभीर संशय व्यक्त केला. पायलटनं दारू प्यायली असावी अशी शंका त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांनी चौकशीत रस घेतला पाहिजे, तसंच गुन्हा का नोंदवला जात नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना सवाल केला पाहिजे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं. वसई विरारमध्ये भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली. वसईतील भाजपच्या फायर ब्रँड नेत्या, महिला मोर्चाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट साधना धुरी यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, महापौर अजित पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. दिवाळीला अनेक भाजप कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट केला. मंत्रालयात माझ्या विरोधात कट रचला गेला असा गौप्यस्फोट जरांगेंनी केला. हा कट रचला जात असताना एक महिलाही होती असा दावा जरांगेंनी केला. या कटासंदर्भात स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा मनोज जरांगेंनी केला. ठाणे महापालिकेची महासभा पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली, त्यामुळे स्थायी समितीसह स्वीकृत विषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर पडणार आहे. रमजानचा महिना आणि होळीचा सण असल्यानं सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापौरांकडे केलेल्या मागणीनंतर ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा घेण्यास विलंब का होतोय? कुणाच्या दबावामुळे महासभेला विलंब होतोय का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उमेश बोरगावकर यांनी केला. बिनविरोध महापौर उपमहापौर निवड झाल्यानंतर अद्यापही महासभेची तारीख स्पष्ट न झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाले, तर बजेटवर चर्चा न झाल्यानं याचा परिणाम पुढील वर्षाच्या विकास कामांवर होऊ शकतो असा आरोप त्यांनी केला. बंद आहे ना त्याच्यामध्ये.